नमस्कार, झकास रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आणि आज आपण बघणार आहोत वाळवणातला एक पदार्थ, ते म्हणजे उपवासाचे बटाट्याचे पापड। हे बनवायला अगदी सोपे आहे आणि अगदी खुसखुशीत चविष्ट होण्यासाठी तुम्हाला आज मी योग्य प्रमाण आणि योग्य पद्धती सांगितलेली आहे। त्या पद्धतीने जर तुम्ही पापड केले तर तुमचे सुद्धा पापड अगदी खुसखुशीत चविष्ट होणार आहेत। त्याचबरोबर ते कडक होणार नाही आणि तळल्यावर लाल सुद्धा पडणार नाही। सर्वात अगोदर कढईमध्ये इथे मी 2 कप साबुदाणा घेतलेला आहे आणि वजनी प्रमाण याचे पाव किलो एवढे आहे। मीडियम टू लो फ्लेम ठेवून आपल्याला साबुदाणा छान असा फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही बघू शकतात, अशा प्रकारे जर हा साबुदाणा फुलायला लागला की समजावे आपला हा साबुदाणा छान असा भाजला गेलेला आहे। गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि साबुदाणा एखाद्या ताटामध्ये थंड होण्यासाठी ठेवायचा आहे। साबुदाणा थंड होत आहे तोपर्यंत इथे मी दुसऱ्या बाजूला बटाटे हे उकडवून घेतलेले आहेत। कुकरमध्ये बटाटे उकडवून घेण्यासाठी कुकरच्या तळाला पाणी घालायचे आहे, पण कुकरच्या डब्यामध्ये आपल्याला अजिबात पाणी घालायचे नाही। पाणी जर घातले तर आपल्या ह्या बटाट्याची चव बदलू शकते, त्यामुळे आपल्याला इथे ही काळजी नक्कीच घ्यायची आहे। त्याचबरोबर बटाटे उकडवताना आपल्याला हे बटाटे जास्त ओव्हर कुक सुद्धा करून घ्यायचे नाही। जसे आपण भाजीसाठी बटाटे उकडवून घेतो तशाच पद्धतीने आपल्याला हे बटाटे उकडवून घ्यायचे आहे। बटाटे हलकेसे थंड झाल्यानंतर आपल्याला याचे साल सुद्धा काढून घ्यायचे आहे। कुकरमध्ये मी 2 किलो एवढे बटाटे उकडवून घेतलेले आहे आणि 2 किलो बटाट्यासाठी आपण सुरुवातीलाच पाव किलो एवढा साबुदाणा भाजून घेतलेला आहे आणि हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे, ज्यामुळे हे बटाट्याचे पापड अगदी छान असे खुसखुशीत तयार होतात। आता आपण साल काढून घेतलेले जे बटाटे आहेत तर किसणीची जी बारीक बाजू आहे तर त्या बारीक बाजूने किसून घेणार आहोत। जर आपण डायरेक्टच हे बटाटे स्मॅश केले तर त्यामध्ये काही जाडसर कण राहू शकतात आणि अशामुळे आपण तयार केलेले पापड हे फाटू शकतात। त्यामुळे आता आपल्याला सुरुवातीला हे बटाटे किसणीवर अशा पद्धतीने किसून घ्यायचे आहे। असे हे बटाटे किसून घेतल्यामुळे बटाटे जे आहेत तर ते जास्त प्रमाणात चिकट सुद्धा होत नाही। सर्व बटाटे किसून झालेले आहेत तर स्मॅशरच्या साहाय्याने स्मॅश करून आता हे बटाटे मऊ करून घ्यायचे आहे। झकास रेसिपी चॅनलवर अशाच वाळवणाच्या वेगवेगळ्या रेसिपी उपलब्ध आहे, ज्या कमी साहित्यात बनतात, त्याचबरोबर कमी मेहनतीमध्ये सुद्धा तयार होतात। तर त्या रेसिपी सुद्धा तुम्ही पाहायला अजिबात विसरू नका। त्यासाठी झकास रेसिपी चॅनलला एकदा अवश्य भेट द्या। आता साबुदाणा सुद्धा पूर्णपणे थंड झालेला आहे, तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडा थोडा घालून हा साबुदाणा दळून घ्यायचा आहे। साबुदाणा हा थोडा जास्त आहे, त्यामुळे इथे मी 2 बॅचमध्ये हा साबुदाणा दळून घेणार आहे। साबुदाणा दळून झाल्यानंतर आपण पीठ गाळतो त्या गाळणीने ही साबुदाण्याचे पीठ आपल्याला गाळून घ्यायचे आहे। म्हणजे यामध्ये जर काही जाडसर कण वगैरे असतील तर आपल्याला ते पुन्हा एकदा मिक्सरमध्ये घालून दळता येतील। तर इथे तुम्ही बघू शकता थोडेसे असे जाडसर कण दिसत आहे। तर अजून आपल्याला साबुदाण्याची दुसरी बॅच दळायची आहे, त्यामध्ये घालून आता आपण हे जाडसर कण सुद्धा दळून घेऊया। आणि इथे आपले साबुदाण्याचे पीठ तयार झालेले आहे। चाळणीने आपण चाळले आहे, त्यामुळे ते अगदी छान असे मऊसर तयार झालेले आहे। आणि इकडे दुसऱ्या बाजूला बटाटा सुद्धा छान असा मऊसर झालेला आहे। यामध्ये मी 1.5 चमचा एवढी लाल मिरची पावडर घातलेली आहे। तुम्ही आवडीनुसार याचे प्रमाण कमी अधिक हे करू शकतात। त्याचबरोबर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे। तर 1 चमचा मीठ मी याला सुरुवातीला घातलेले आहे। कोणत्याही वाळवणाच्या पदार्थामध्ये मीठ घालताना थोडेसे जपून घालायचे आहे, कारण की वाळवणाचा पदार्थ वाळल्यानंतर तो खारट होऊ शकतो। त्यामुळे आपल्याला मिठाचे प्रमाण हे नेहमीपेक्षा थोडेसे कमी वापरायचे आहे। आता हे सर्व मिश्रण मी हलकेसे मिक्स केलेले आहे आणि त्यानंतर यामध्ये साबुदाण्याचे पीठ आपल्याला थोडे थोडे करून घालायचे आहे। आता आपल्याला याचे प्रमाण कसे ठरवायचे, तर आपण इथे जो बटाटा वापरलेला आहे तर त्यामधला चिकटपणा थोडासा कमी व्हायला हवा। त्याचबरोबर या पिठाचा छान असा गोळा तयार व्हायला पाहिजे आणि हे पीठ सैलसर सुद्धा राहायला नको, अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचे आहे। त्यासाठीच आपण आवश्यकतेनुसार थोडे थोडे करून यामध्ये साबुदाण्याचे पीठ घातलेले आहे। आणि इथे आपण जे पाव किलो साबुदाण्याचे पीठ तयार केलेले होते ते पूर्ण पीठ लागलेले आहे आणि छान असा हा गोळा इथे तयार झालेला आहे। आता या तयार पिठापासून आपण लगेचच पापड हे तयार करू शकतो, पण आपल्याला अगदी खुसखुशीत असे पापड इथे हवे आहेत। त्यासाठी एक स्टेप आपल्याला इथे एक्स्ट्रा करायची आहे, ती म्हणजे आपण एक कुकरचा डबा घ्यायचा आहे आणि त्याला आतून तेल लावून घ्यायचे आहे। त्याचबरोबर आपण हे जे तयार पीठ आहे तर त्याला सुद्धा वरतून थोडेसे तेल लावून घेणार आहोत आणि हलकेसे हे पीठ मऊसर सुद्धा करून घ्यायचे आहे। आणि हा जो पिठाचा तयार गोळा आहे तर तो आता आपल्याला या कुकरच्या डब्यामध्ये ठेवून घ्यायचा आहे आणि कुकरमध्ये हा डबा ठेवून आपल्याला फक्त याच्या 2 शिट्ट्या ह्या काढून घ्यायच्या आहे।
आणि 2 शिट्ट्या काढल्यानंतर इथे तुम्ही बघू शकतात की हे पापडाचे पीठ जे आहे तर त्याला छान असा रंग आलेला आहे। आता आपण ही प्रोसेस का केली तर यामध्ये आपण जो साबुदाणा वापरलेला आहे तर तो न भिजवता वापरलेला आहे आणि अशा पद्धतीने जर आपण हे पीठ कुकरमधून जर 2 शिट्ट्या येऊन वाफवून घेतले तर यामधला जो साबुदाणा आहे तो छान असा शिजला जातो। त्यामुळेच हे पापड छान असे खुसखुशीत होतात, त्याचबरोबर छान फुलून सुद्धा येतात। आता आपल्याला हे पीठ हलकेसे मऊसर करून घ्यायचे आहे आणि हे पीठ जर हाताला चिकटत असेल तर अशा वेळेस हाताला तेल अथवा तूप हे लावून घ्यायचे आहे। हे पापड पूर्ण तयार करेपर्यंत मी इथे तेलाचा वापर केलेला आहे, त्याऐवजी तुम्ही इथे तुपाचा सुद्धा वापर करू शकतात। आणि बटाट्याचे पापड तयार करण्यासाठी आपल्याला इथे छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे आहे। आता ह्या बटाट्याच्या पापडमध्ये जर तुम्हाला उपवासाला चालत असेल तर तुम्ही इथे जिरे सुद्धा घालू शकतात, त्याचबरोबर कोथिंबीर सुद्धा घालू शकतात। आणि इथे लाल मिरची पावडर ऐवजी तुम्ही हिरवी मिरची सुद्धा दळून यामध्ये घालू शकतात। हे पीठ खूप जास्त प्रमाणात गरम आहे आणि ते पीठ मला मऊसर करायचे होते, म्हणून इथे मी प्लॅस्टिकच्या पिशवीचा वापर केलेला आहे, कारण की हे पापड जर गरम केले तर ते पटपट असे छान तयार होतात। जास्त आपल्याला हे पापड बनवायला मेहनत लागत नाही। आज हे पापड मी मशीनचा वापर करून तयार करणार आहे, पण तुम्ही लाटून सुद्धा हे पापड तयार करून घेऊ शकतात। इथे मी दुधाच्या पिशवीचा वापर केलेला आहे आणि त्याला सुरुवातीला मी तेल लावून घेतलेले आहे। त्यानंतर पिठाचा गोळा ठेवायचा आहे आणि दुसरी ही जी पिशवी मी इथे वापरली आहे त्याला सुद्धा आतल्या बाजूने तेल हे लावून घेतलेले आहे। इथे माझ्याकडे दूध पिशवी होती म्हणून मी त्याचा वापर केलेला आहे, पण तुमच्याकडे कोणता जर प्लॅस्टिक पेपर असेल तर त्याचा वापर करून सुद्धा तुम्ही हे पापड तयार करून घेऊ शकतात। आणि पापड दाबून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता खूप छान असा हा पापड दिसतो आहे। आज आता हे जे पापड आहे तर ते मी गॅलरीमध्येच वाळवून घेणार आहे। तिथे जास्त ऊन येत नाही, पण हवेशीर असल्या कारणाने तिथे मी हे पापड वाळवणार आहे। आणि हे पापड तुम्ही फॅनखाली सुद्धा वाळवून घेऊ शकतात। त्याचबरोबर इथे मी कॉटनच्या कापडाचा वापर केलेला आहे, पण तुम्ही प्लॅस्टिकच्या पेपरवर सुद्धा हे पापड घातले तरी सुद्धा चालणार आहे। असे हे बटाट्याचे पापड वाळण्यासाठी साधारणतः 2 दिवस लागतात। 2 दिवसामध्ये अगदी व्यवस्थित असे हे पापड वाळले जातात। आणि वाळल्यानंतर इथे तुम्ही बघू शकतात या पापडाला खूप छान असा रंग आलेला आहे, दिसायलाच हे पापड खूप छान असे दिसत आहेत। असे हे सुंदर दिसणारे पापड आपण लगेचच तळून सुद्धा बघणार आहोत। त्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेले आहे। तेल हे व्यवस्थित गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि लगेचच आपण हा पापड तळून बघणार आहोत। पापड हा आपण तेलामध्ये घातल्याबरोबरच तुम्ही बघू शकतात खूप छान असा हा पापड फुललेला आहे। आता हा पापड दिसायलाच खूपच छान खुसखुशीत दिसतो आहे, त्याचबरोबर तळल्यानंतर हा पापड कुठेही लाल पडलेला नाही। आणि त्याचबरोबर अजून आपण काही पापड तळून बघणार आहोत। अगदीच दुप्पट नाही तर तिप्पट असा हा बटाट्याचा पापड इथे फुललेला आहे आणि असा हा बटाट्याचा पापड चवीला सुद्धा अगदीच चविष्ट असा लागतो, त्याचबरोबर कडक न होता अगदी खुसखुशीत असा हा बटाट्याचा पापड तयार होतो। तर लगेचच आपण इथे हा पापड तोडून बघणार आहोत। तर तुम्ही बघू शकतात खूप मस्त असा हा पापड इथे तयार झालेला आहे। तर मग तुम्ही वाट कसली बघताय, तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीचे उपवासाचे बटाट्याचे पापड नक्कीच बनवा। घेतलेल्या प्रमाणानुसार 2 किलो बटाट्यापासून मीडियम साईजचे 70 ते 75 पापड एवढे तयार झालेले आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि झकास रेसिपी सोबत।